आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली काम करत असताना आमच्यासारखे तरुण कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की ज्याच्याकडे एक राज्य सरकारच्या जबाबदार महामंडळाचं जबाबदारी आहे। आणि आजपासून आम्ही एक निश्चय केला की आम्ही महाराष्ट्रामध्ये एक वैयक्तिक 100 दिवसाचा कार्यक्रम आम्ही जाहीर करतो आहे। या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि कमीत कमी एका जिल्ह्यामध्ये 3 ते 4 तालुके असे एकत्र करून या महामंडळाच्या विषयानिमित्त जनता दरबार त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत। ज्या जनता दरबारची पहिली सुरुवात उद्या सकाळी पंढरपूरचे पांडुरंगाचं विठ्ठलाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी आम्ही सुरुवात करणार आहोत। आम्ही पहिल्यांदा 4 तालुक्याचा जनता दरबार, सोलापूर जिल्ह्यातले जे 4 तालुके आहेत त्या पंढरपूर, मंगळवेढा, त्या परिसराच्या लोकांची जी काही अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणीला त्यांचे काही प्रश्न आहेत महामंडळाचे ते मार्गीच लावण्यासाठी आम्ही जनता दरबार घेणार आहोत। या जनता दरबारचं वैशिष्ट्य एवढंच राहील की बऱ्याचशा वेळेला आपल्या राज्यामध्ये पहिलं महामंडळ आहे जे ऑनलाईन पद्धतीवरती चालतं आणि अशामध्ये लाभार्थ्यांचे प्रश्न निर्माण होतात। आजही काही लाभार्थ्यांना व्याज परतावा मिळत नाही ते प्रश्न आहे। आजही काही लाभार्थ्यांना ई सेवा केंद्राकडे गेल्यानंतरही फसवणूक होते तो प्रश्न आहे। आजही लाभार्थ्यांना स्वतःहून कागदपत्र अपलोड करायचे कळत नाही किंवा जर होल्ड असेल तर ते होल्ड कसा काढला जातो ह्याची माहिती मिळत नाही। आजही काही लाभार्थ्यांना LYच्या संदर्भामध्ये काय गैरसमज आहेत तेही त्या ठिकाणी दूर केले जातील। आणि मुख्यतः बँक कर्ज देते कारण आपली योजना ही बँकेशी निगडीत आहे आणि अशा वेळेला बँकेने वेळेवर कर्ज दिलं पाहिजे। मग काही ठिकाणी राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करत असतील, त्यांची वैयक्तिक जर तक्रारी आमच्या हाती आल्या तर आम्ही नक्कीच त्या तालुक्याच्या बँक मॅनेजरशी आमची काही यंत्रणा आम्ही त्या ठिकाणी लावू आणि योग्य व्यवसाय करण्याकरिता आम्ही त्यांना मार्गदर्शन करू। अशा प्रकारचा एक कार्यक्रम आम्ही आज या ठिकाणी सोलापूरमधूनच त्या ठिकाणी जाहीर करतो आहे। हा कार्यक्रम जाहीर करताना असा काही मोठा गाजावाजा करत नाही आहे कारण आम्ही लो प्रोफाईलमध्ये काम करतो। प्रसिद्धी किंवा बॅनरबाजीमध्ये जास्त माझा विश्वास नसतो, परंतु सामान्य लोकांपर्यंत पोचून त्यांना न्याय मिळावा अशी आपली जास्त करून अपेक्षा असते। महाराष्ट्रामध्ये आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत 1,38,000 तरुणांना योजनेचा लाभ झालेला आहे आणि त्यामध्ये 11,782 तरुण 11,782 कोटीचं कर्ज वाटप आजपर्यंत आपल्या राष्ट्रीयकृत सहकारी त्याचबरोबर NBFC प्रायव्हेट बँकेने दिलेलं आहे। महामंडळाच्या वतीनं आजपर्यंत 1,080 ते 90 एवढं व्याज परतावाही आपण दिलेलं आहे। आता आपल्या जिल्ह्याची परिस्थिती आजच्या घडीला आपल्या जिल्ह्याची परिस्थिती 13,450 इतकी लाभार्थी आहेत आणि यामध्ये आता भविष्यामध्ये ह्या जिल्ह्यामध्येही लाभार्थी वाढावेत किंबहुना जनजागृती व्हावी, यदाकदाचित काही प्रलंबित अडचणी आहेत त्याला मार्गीच लावावेत याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो। आपल्या जिल्ह्यामध्ये आम्हाला कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक यांनी खूप चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे लाभार्थ्यांना। त्याचबरोबर शरद नागरिक कोऑपरेटिव्ह बँक असतील त्यांनी केलेली आहे। राष्ट्रीयकृत बँकांनी आज बँक ऑफ इंडियाने खूप चांगली मदत केलेली आहे कारण आपली योजना ही राष्ट्रीयकृत बँकांनी अंमलबजावणी करावी असं आपल्या सरकारचं आपलं धोरण आहे। त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये बँक ऑफ इंडिया आहे हे सगळ्यात पहिल्या क्रमांकावरती आहेत आणि एकंदरच प्रायव्हेट बँकेमध्ये साधारण 2800 पर्यंतचं कोटक बँकेने योजनेचा लाभ दिला आहे, ॲक्सिस बँकेने दिलेला आहे, AU फायनान्सही चांगलं काम आहे। एकंदरच या महामंडळाच्या योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये जो संकल्प आम्ही योजनेचा लाभ म्हणजे अध्यक्ष झाल्यानंतर जो घेतला होता तो पूर्ण झाला असं आम्हाला काहीशी वाटतं कारण आता लाभार्थी वाढलेले आहेत, लोकांपर्यंत योजना पोचलेली आहे। आता फक्त जे तांत्रिक बाबी आहेत त्याच्यावरती आम्हाला जास्त लक्ष केंद्रित देणं आमचं गरजेचं आहे।
आणि म्हणून मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 100 दिवस पूर्ण केलेले आहेत आणि आम्ही स्वतःची एक नैतिक जबाबदारी समजून आजपासून आम्ही महाराष्ट्रामध्ये दौरे लावणार आहोत आणि जी पहिली दौऱ्याची सुरुवात आम्ही पंढरपूरमधून त्या ठिकाणी करतो। त्याचबरोबर आज राजमाता अहिल्याबाई होळकर आमचं विद्यापीठ, या विद्यापीठामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने आज एक चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यापीठात म्हणजे सोलापूर विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावरचं एक मोठं अध्यासन केंद्र त्या ठिकाणी उभारण्याची आज घोषणा होईल, त्याचा कार्यक्रम होईल। विद्यापीठाने काही निधी त्या ठिकाणी राखीव केलेला आहे। मी राज्याचे मुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमाच्या नंतर त्यांना विनंती करणार आहे की आपणही सोलापूरचं एवढं मोठं विद्यापीठ आहे, या विद्यापीठालाही शासनाच्या माध्यमातून मदत करून वेगवेगळे अभ्यासक्रम, PhDचे काही केंद्र, छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दलचं असे वेगवेगळ्या योजना या विद्यापीठांकडून राबवण्यात येणार आहे। त्यांनाही तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये निधी द्या। आम्ही लवकरच या जनता दरबारच्या निमित्ताने 23 तारखेला आम्ही कलेक्टर कार्यालयामध्ये या ठिकाणी महामंडळाच्या योजनेअंतर्गत आम्ही बैठक घेतो आहे। त्याच बैठकीबरोबर आम्ही ई-सेवा केंद्र जेवढे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत त्यांनाही कलेक्टर साहेबांना विनंती करू की त्यांना मीटिंगला बोलवा, कारण ई-सेवा केंद्राकडनं महामंडळाच्या लाभार्थ्यांची लुबाडणी, फसवणूक होत आहे। 10-10 हजार रुपये एक LY काढायला घेते आहेत, ज्या LYची किंमत नाममात्र दराने 0 आहे। म्हणजे 0मध्ये फक्त तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं, तुम्हाला 1ही रुपये द्यायचा नाही, तिथं तुम्ही 10,000 रुपये घेताय LY काढायला, म्हणजे आपणही किती चुकताय। तर अशा प्रकारच्या बैठका होणार आहेत। 24 तारखेला शनिवारी या ठिकाणी आम्ही जनता दरबार लावतो आहे। जसं आम्ही पंढरपूरला जनता दरबार उद्या घेतलेलं आहे सकाळी, तसं मी सोलापूरला 24 तारखेला लावणार आहे। दिवसभर थांबणार आहे, दिवसभर लोकांना भेटणार आहे। कुठल्याही मराठा चळवळीतली लोक असतील, लाभार्थी जे असतील, त्यांचे काही प्रश्न असेल त्या सगळ्या प्रश्नाशी आम्ही चर्चा करणार, त्याला न्याय मिळवून देणार। लाडकी बहीण ही योजना आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कालखंडात सुरू झाली। त्याचा उद्दिष्ट फार स्पष्ट आणि चांगला होता। त्याच्यामध्ये अटी शर्ती होत्या, ज्या अटी शर्ती काही लोकांनी नजरअंदाज केल्या, परंतु तरीही लाडकी बहिणीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या असंख्य महिलांना, कोट्यावधी महिलांना जात पात राजकारण न पाहता त्यांना मदत झालेली आहे आणि ती मदत खरंच झालेली आहे। आमच्या आदितीताई तटकरे त्यांच्याकडे तो विभाग आहे आणि अजितदादा पवार असतील, यांनी वेगवेगळ्या व्यासपीठावर सांगितलेले आहे की या योजनेची कधीच खंडित होणार नाही। नक्कीच निवडणुकीच्या नंतर काही लोकांनी स्वतःहून जाणीवपूर्वक जे काही अटी शर्तीचा भंग केला असेल, त्यांनी त्या महिलांनी जाऊन ते सरेंडर केलं, ते ठीक आहे, पण ही योजना चालू राहणार आहे। आणि संजय राऊतांचा प्रत्यक्षात अजून सकाळची त्यांच्या भोंग्याची जी पद्धत आहे ती अजून चालूच आहे, त्यामध्ये काय ते व्यत्यय आलेला नाही। लग्नाच्या बस्त्यासाठी VR पवार सारीजच सर्वोत्तम। स्त्री सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रदालन, डिझायनर ब्राइडल शालू, डिझायनर वर्क सारीज, डिझायनर लाचा, ब्रँडेड सिंथेटिक साड्या, डिझायनर ब्राइडल कंची अँड पैठणी। VR पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड। घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग। पत्ता 275 चाटी गल्ली सोलापूर। फोन 0217 274 4796, 274 4798। मोबाईल 9552 74 47 99।